नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी आलो आहे कात्रजच्या सर्प उद्यानात. तर तिथे कोणकोणते प्राणी आहेत, काय काय आहे ते सर्व मी बघण्यासाठी आलो आहे. तर आता मी कात्रजला पोचलो आहे आणि आता मी सर्प उद्यानाकडेच जात आहे. तर आता आतमध्ये जातो आणि बघतो कोणकोणते प्राणी आहेत आणि ते मी तुम्हालाही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज हा ब्लॉग मिस नका करू. तर आता मी उद्यानाच्या बाहेरच उभे आहोत. आता मी तिकीट काढू आणि मग आतमध्ये जाऊ. आणि गाईज हे उद्यान बुधवारी बंद असतं, त्यामुळे बुधवारी कोणी यायचा प्लॅन करू नका. सो गाईज आता आम्ही उद्यानाजवळ आलो आहोत आणि आता आतमध्ये आम्ही जाणार आहोत. तर आता आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणते प्राणी आहेत. त्याआधी तिकीट काढायला लागेल. तर आता तिकिटाची लाईन आहे, त्याच्यात जाऊन आम्ही उभे राहतो आणि मग तिकीट काढतो. त्यानंतर आम्ही एंटर करू. आत तिकीट काढण्यासाठी आता मी चाललो आहे आणि इकडेच त्यांचं तिकीट काउंटर आहे. तर आता बघूया किती तिकीट आहे ते. तर हे बघा, इकडे आहे त्यांचं तिकीट काउंटर आणि आता मी जाऊन तिकीट काढतो आणि काय प्राईज आहे तुम्हाला सांगतो. तर 60 रुपये पर पर्सन असं हे तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी ते काही कमी आहे. आता काय प्राईज आहे ते हे बघा, तुम्ही ते बघू शकता. विथ कॅमेरा, विथआउट कॅमेरा काय प्राईज आहे, लहान मुलांसाठी काय प्राईज आहे ते इथे लिहिलेलं आहे. तर आता आतमध्ये आम्ही आलो आहोत आणि इकडेच समोरच इथे त्यांनी मॅप लावला आहे, म्हणजे कोणते प्राणी कुठे आहेत त्याच्याबद्दलचा. तर ते बघून तुम्ही फिरू शकता. तर इथे सूचना फलकी लावलं आहे की काय इथे करायचं, काय नाही करायचं, प्राण्यांना खायला द्यायचं नाही, त्याबद्दलची सर्व इथे माहिती दिली आहे. आणि इकडे आता मी सर्व प्राणी बघायला चाललो आहोत. तर इकडे समोरच माकडं आम्हाला दिसली एंटर केल्या केल्या. तर दाखवतो मी तुम्हाला. तर आता काही इकडे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे इथे सापही त्यांनी ठेवलेले आहेत. तर हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता साप अजगरी आहेत, तेही मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर आता इकडे तुम्ही बघू शकता इथे साप ठेवलेले आहेत त्यांनी. इकडे गाईज कासव ठेवलेले आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता इकडे. आणि गाईज हे सर्प उद्यान असल्याने इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची इथे सापं तुम्हाला बघायला भेटतील. तसेच अजगर, नाग हे इथे बघायला भेटतील तुम्हाला. तर इकडे बघा, इकडे आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे इथे सापं त्यांनी ठेवलेली आहेत. यांचा रंग अगदी त्या फांदीप्रमाणे, त्यामुळे पटकन ते समजून नाही येत. इकडे हा चांदणी कासव, म्हणजे हा जो कासव आहे त्याच्या पाठीवर जे कवच असतं त्याच्यावर चांदणीचा आकार असतो. हे बघा तुम्ही बघू शकता, म्हणून याचं नाव चांदणी कासव आहे. तर तेही आहे तिकडे. काही इथे एक्झिबिशन हॉलही आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया इथे काय आहे ते. तर हे बघा, इकडे घोरपडीसारखं काहीतरी दिसतंय पण नक्की माहीत नाही काय आहे. तर हे इग्वाना आहे. आता ते काय त्याचा इथे बोर्ड लावलेला आहे, तो दाखवतोच मी तुम्हाला. तर हे बघा, ग्रीन इग्वाना आहे हा. हे बघा, त्याबद्दलची सर्व माहिती इथे दिलेली आहे की काय प्राणी आहे हा. तर ग्रीन इग्वाना हे नाव आहे त्याचं. आणि इकडे आणखी काही सापांचे पिंजरे आहेत, तुम्ही बघू शकता इथे. तर धूळ विषारी काहीतरी असं नाव आहे या सापाचं. इकडे बघा, हा आहे तो साप. आणि याच्या पुढच्याच पिंजऱ्यात आणखी एक साप आहे, तो मी दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, ही त्या सापाबद्दल माहिती आहे. आणि हे बघा, त्या फांदीवर बसलेला आहे साप तो. आणि त्याच्या पुढच्याच पिंजऱ्यात आणखी एक साप आहे. तर बॅम्बो पिट वायपर म्हणजे चापडा हा साप आहे. हे बघा, हिरवा गार अगदी दिसतो इथे कोपऱ्यात आहे, कोपऱ्यातल्या फांदीवर बघू शकता तुम्ही. अगदी हरणटोळाप्रमाणे दिसतोय हा. तर इथे सापाची माहिती आहे. तर गाईज इकडे बघू शकता पाण्यातला कासव, हा बघा तो इथे आहे. आणि इकडे मगरही होती, पण तिथे खूप गर्दी होती त्यामुळे मला ती रेकॉर्डिंग करता नाही आली तिथे,
म्हणून आम्ही पुढे निघून आलो. तर इकडे तुम्ही बघू शकता पाण्यातला कासव आहे इथे. आणि इकडे बाहेरच तुम्ही बघू शकता इकडे या पिंजऱ्यात नाग ठेवलेले आहेत, तेही आम्ही बघितले. नागिन 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 गाणी ना. गाईज उद्यानामध्ये आला तर इथे असे काही स्टॅच्यू आहेत जिथे तुम्ही फोटो काढू शकता. तिकडे एक आहे तर तोही मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवला आहे ऑलरेडी. आणि गाईज इकडे अजगर ठेवलेले आहेत, आता दाखवतो तुम्हाला मी. हे बघा अजगर, किती मोठा अजगर आहे. आता ही त्याची तोंडाजवळची बाजू आहे म्हणून तो लहान वाटते, पण इकडून बघा किती लांब लचक आणि किती मोठा अजगर आहे तो. हे बघा. आणखी दुसऱ्या ठिकाणी अजगर होते पण तिथे खूप गर्दी होती त्यामुळे मी रेकॉर्डिंग करू शकलो नाही. आणि इकडे एक बघा, इकडे एक आहे हा अजगर. आणि फायनली आता मी प्राणी बघायला चाललो आहे तिकडे. तर इकडे आम्हाला एक बांबूचं बेड भेटलं आणि लोकांनी याच्यावर नावं टाकून पूर्णपणे रंगवलेलं आहे. बघू शकता जसे किल्ल्यांवर जाऊन लोक कसे नावं टाकतात तसे इकडे बघा हे या बांबूंच्या बेटांवर नावं टाकत आहेत लोक. पूर्ण हे जे बेट आहे ना पूर्णपणे या लोकांनी नावं टाकून रंगवलेलं आहे इथले. हे बघा. तर गाईज आता इकडे मोर आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हे जे समोर दिसतंय हे जे लांडोर आहे आणि तिकडे आतमध्ये मोर आहे. ते आता स्पष्टपणे दिसत नाही पण ते खूप वरती आहे. आणि या जे समोर दिसतात त्या लांडोर आहेत. हे बघा. आणि हे जे निळं निळं दिसते ना मध्ये ते मोर आहे तिकडे पिंजऱ्यात. आणि गाईज आज सुट्टीचा वार असल्याने खूप गर्दी आहे. शाळेतली मुलंही आली आहेत हे सर्प उद्यान बघण्यासाठी. आणि इकडे बघू शकता किती गर्दी आहे, ते खूप सारी लोक आली आहेत. आता मी फायनली चाललो आहे प्राणी बघायला. तर इकडे एका झाडाखाली आम्हाला हे फूल मिळालं, अगदी सापाच्या तोंडासारखं आहे. तुम्ही बघू शकता नागाच्या फण्यासारखं. आणि गाईज खूप सुंदर असं हे प्राणी संग्रहालय आहे. रस्त्यामध्ये बेंच ठेवलेले आहेत समजा जर कोणाला बसायचं असेल तर. आणि इलेक्ट्रिकल बसेस पण आहेत म्हणजे ज्यांना कोणाला त्यामधून प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी. तर आता फायनली आम्ही इकडे आलो इथे अस्वल बघण्यासाठी. तर इथे अस्वल ठेवलेले आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर तिकडे बघा कोपऱ्यात 2 अस्वल आहेत, दिसला तुम्हाला. हे बघा हे जे कोपऱ्यात बसलेले आहे ना ते अस्वल. आणि हे बघा आणखी एक दुसरा एक अस्वल आला. टोटल 2 अस्वल आहेत इथे. गाईज इकडे चित्त ठेवलेले आहेत, हे अगदी हरणीसारखेच वाटतात मला. हरणीचाच कुठला तरी प्रकार असावा मे बी. तर इकडे बघा हे जे सर्व जे ग्रुपमध्ये बसलेले सर्व तेच आहेत. त्यांची शिंग बघा, शिंगांमुळे ओळखू शकता तुम्ही किती सारे आहेत ते. सो गाईज आज सुट्टीचा वार असल्यामुळे खूप गर्दी आहे, बघूच शकता तुम्ही. आणि गाईज इकडच्या पिंजऱ्यामध्ये काळवीट आहेत, आता दाखवतो मी तुम्हाला कसे दिसतात ते. तर हे बघा इकडे आहेत ते काळवीट, अगदी हरिणीसारखीच आहेत. म्हणजे हरिण काळवीट काही फरक समजतच नाही पटकन पहिल्यांदाच बघितल्यावर. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांचं जे स्टाफ आहे त्यांनी त्यांचं काही खाद्य असेल ते आणून त्यांना ठेवलं आहे. म्हणजे आत्ता जस्ट आम्ही बाकीच्या पिंजऱ्यामध्ये पण बघितलं स्टाफनी जाऊन खाद्य त्यांचं ठेवून आले. आणि गाईज इकडे तुम्ही बघू शकता चौशिंगा आहे, आता बघूया कसा दिसतो तो. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे. तर इकडे बघा, हे बघा चौशिंगा असा दिसतो. हरिणीसारखाच दिसतो मला तर. सर्व हे हरिण काळवीट हे सर्व एकसारखेच वाटतात पहिल्यांदाच बघितलं म्हणून. गाईज इकडे त्यांनी तरस ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा
अगदी लांडग्यासारखंच दिसायला आहे, फक्त याच्यावर पट्टे पट्टे आहेत. तर असा आहे हा तरस. हा बघा, तुम्ही बघू शकता 2 आहेत या पिंजऱ्यात. आणि यांनी ठेवलेत पण कसे प्राणी माहिती का, तरसच्या पिंजऱ्याच्या बाजूला हरिणीचा पिंजरा, वाघाच्या पिंजऱ्याच्या बाजूला चित्त्याचा पिंजरा, असे काही काही पिंजरे त्यांनी ठेवलेले आहेत. पण मध्यभागी अशी खोलगटपणा असल्यामुळे त्यांना उडी मारून किंवा असा इकडे तिकडे जाऊ शकत नाही, म्हणून ते प्राणी जरा सेफ आहेत एकमेकांपासून. आणि काही इकडे हत्ती आहेत, आता दाखवतो तुम्हाला मी. तर इकडे बघा, हे बघा 2 हत्ती आहेत. त्यांना आता तिथे त्यांचे जे कर्मचारी आहेत ते आंघोळ घालत आहेत. तर हे आम्ही खूप लांबून बघितले, कारण की ते खूप लांब ठेवलेले होते. तर तुम्ही बघू शकता. तर फायनली आता सिंह बघायला मी आलो इथे. तर आता बघूया सिंह दिसतोय की नाही. तर हे बघा, इकडे जो कोपऱ्यात तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे तो सिंह आहे. आणि तिकडे मागं जो पिंजरा आहे त्याच्यामध्ये सिंहिणी आहेत, पण आता तो सिंह एकदम सुस्तावलेला आहे, त्याच्यामुळं तो दिसत नाही. आणि इकडे बघा, इथे शेकरूचं पिंजरा आहे. आपला जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू, त्याचा पिंजरा. आता मी ही पहिल्यांदाच बघतोय हा शेकरू. अगदी खारुताईसारखं आहे, पण आकाराने खूप मोठा आहे. तर हा बघा 2 आहेत इथे शेकरू. हे बघा, भीमाशंकरला खूप आढळतात हे शेकरू. तर मी ही पहिल्यांदाच बघितले ते. आणि काही इकडे रानमांजर ठेवलेली आहे या पिंजऱ्यात, दाखवतो तुम्हाला मी. तर इकडे बघा, ही 2 आहेत टोटल रानमांजर. तर माहीत नाही, काही मगातपासून अशीच फेऱ्या मारते. जेव्हापासून आम्ही बघतोय तिला तेव्हापासून ही अशीच फेऱ्या मारत चाललेली आहे. तर आपल्या मांजरीपेक्षा आकाराने जरा मोठी आहे, हे बघा. पण दिसायला अगदी मांजरीसारखी आहे, फक्त आकारानेच मोठी आहे अशी ही रानमांजर. गाईज, हा जो कोपऱ्यात दिसतोय ना पांढऱ्या रंगाचा, तो आहे पांढरा वाघ. पण आम्ही जेही इतके प्राणी बघितले, वाघ, सिंह, चित्ताज, हे सर्व सुस्तावलेले आहेत. बाकी सर्व जरा ॲक्टिव्ह आहेत प्राणी. तो गाईज, आता सर्प उद्यानातून आम्ही बाहेर आलो आहोत आणि आता मी चाललो हॉस्टेलला. तो गाईज, आता फायनली मी हॉस्टेलला पोहोचलो आहे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.